नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 7 फेब्रुवारी 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची दशमी आहे. नक्षत्र रोहिणी आहे. योग ऐंद्र आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गर आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 8:28 ते 9:52 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:17 ते 1:05 असणार आहेत. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 11:16 ते 12:41 आणि यमगंड काळ दुपारी 3:29 ते 4:53 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र गुरु बरोबर युत योग करेल, रवी बुध बरोबर त्रिकोण योग करेल आणि शनी बरोबर केंद्र योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या द्वितीय सणाचंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. दशमातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल आणि लाभातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही महत्त्वपूर्ण लाभ तुम्हाला मिळू शकतील. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंटसुद्धा होऊ शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन संधी समोर येऊ शकतील की ज्या तुमच्यासाठी शुभफलदायी असतील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही लाभसुद्धा मिळू शकतील. थोडंसं खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. भाग्यातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल आणि दशमातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचं कार्यकर्तृत्व, तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. जे तुम्ही काम कराल त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल, सफल व्हाल. नवनवीन इंट्युशन्स तुम्हाला येऊ शकतील की ज्या भविष्यकालीन योजनेसाठी तुमच्यासाठी शुभफलदायी राहतील. याचप्रमाणे आजच्या दिवशी जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण करून दाखवाल. आजचा जो दिवस आहे तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. कार्यक्षेत्राच्या संदर्भात सुद्धा काही नवनवीन संकल्पना समोर येऊ शकतील की ज्या तुमच्यासाठी शुभफलदायी असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. अष्टमातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल आणि भाग्यातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे मात्र थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर फिरला जाण्याचा वेग संभवतो. अनपेक्षित काही लाभ आजच्या दिवशी संभवतात. मात्र कुठल्याही प्रकारची नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. सप्तमातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल आणि अष्टमातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही उत्तम लाभ संभवतात. महत्त्वपूर्ण गोष्टी किंवा कामं तुमची हातावेगळे तुम्ही करू शकाल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंधसुद्धा अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. जे विवाहसुख मंडळी आहे त्यांच्याकरता सुद्धा आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. काही उत्तम चांगले लाभ संभवतात. कागदोपत्री व्यवहारांना सुद्धा गती आजच्या दिवशी मिळू शकेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे.
षष्ठातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. सप्तमातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले नवीन संकल्पना किंवा आयडियाज तुम्हाला मिळू शकतील. तुमच्या कामाचं कौड कौतुक वरिष्ठांकडून केलं जाईल. सहकर्मीकडून सुद्धा तुम्हाला काही चांगली मदत मिळू शकेल. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदारावर थोड्या प्रमाणात मतभेद होऊ शकतील. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. पंचमातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि षष्ठातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती पूर्ण होताना दिसेल. भाग्याची उत्तम साथ लाभेल. नवनवीन संकल्पना तुमच्या समोर येऊ शकतील की ज्या शुभफलदायी राहतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता आजचा दिवस उत्तम राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा संभवतात. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. चतुर्थातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि पंचमातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले छोटे मोठे त्रास डोकं वर करू शकतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध मात्र सुधारतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर थोड्याफार प्रमाणात ऋतुमय होऊ शकेल. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. चतुर्थातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. तृतीयातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. काही नवीन संकल्पना सुचू शकतील. तुमची अडकलेली कामं मार्गी लागतील. कमिटमेंट प्रॉमिसेस कागदोपत्री व्यवहार करता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. घरातल्या ज्या मोठ्या व्यक्ती असतील त्यांच्यावर थोड्याफार प्रमाणात मतभेद वगैरे दिसून येऊ शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. द्वितीयातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि तृतीयातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढू शकतील. कुठल्याही नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. जे तुमचं कार्यक्षेत्राचा असेल त्या संदर्भातले काही चांगले अनुभव येऊ शकतील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण गुंतवणूक किंवा काही चांगले लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्याच राशीतला रवी बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि द्वितीयातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. तुमचा मूड कॉन्फिडन्स एनर्जी चांगल्या प्रकारची दिसून येईल. भाग्याची उत्तम साथ तुम्हाला लाभेल. याचप्रमाणे जी कामं अडकलेली आहेत पूर्ण होत नाहीत ती जरूर हाती घ्या. आजच्या दिवशी काही चांगल्या इंट्युशन्ससुद्धा तुम्हाला येऊ शकतील. जरूर त्यावर काम करा. तुमच्यामधले एनर्जी जबरदस्त दिसून येईल. थोडंसं खर्चावरती नियंत्रण ठेवा. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर असे सुद्धा काही चांगले लाभ संभवतात. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 10व्या स्थानात कुंभराशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. व्ययातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. तुमच्याच राशीतल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या तृतीय स्थानाचंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. लाभातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि व्ययातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. आजचा दिवस धावपळीचा धकाधकीचा राहील, मात्र कामं तुमची पूर्ण होताना दिसतील. ट्रॅव्हलिंग वगैरे थोडंसं जास्त होईल. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार किंवा अडकलेल्या कामांकरता सुद्धा आजचा दिवस अतिशय चांगला राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगल्या इंट्युशनसुद्धा मिळू शकतील. मित्रपरिवारावर भेटीगाठी होणं, त्याचमुळे त्यांच्याकडून काही चांगले सल्ले मिळणं, महत्त्वपूर्ण गुंतवणूक होणं, अशा प्रकारचे काही अनुभव आजच्या दिवशी नक्कीच येतील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील, मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 7 फेब्रुवारी 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.